दिवसभर मकर संक्रांती साजरी केल्यानंतर संध्याकाळच मी आमच्या महादेवाच्या मंदिरापाशी जात होते, कारण की तिथे उद्या भाजी भाकरीचा कार्यक्रम आहे। जर तुम्ही हे व्लॉग दिनांक 15 जानेवारीला बघत असाल तर त्याच दिवशी आहे भाजी भाकरीचा कार्यक्रम। भाजी भाकरीचा कार्यक्रम आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये फक्त 2 गावांमध्ये होतो, एक तर तामसा आणि दुसरं म्हणजे की हातगाव। तामसा येथे पावणे 200 वर्षापासून या महाप्रसादाचे आयोजन केले जाते आणि तामसाची परंपरा आपल्या हातगाव मध्ये 2014 पासून चालू केलेली आहे। रात्रीचे 10 वाजले होते आणि गल्लीमधील सगळे छोट्या लेकरापासून ते मोठ्या माणसापर्यंत, बाई असो किंवा मुलगी असो, सगळेच जण उद्याच्या कार्यक्रमाची तयारी करत होते। वेगवेगळ्या प्रकारचे 16 भाज्या आणि फळं मिळून एक भाजी तयार केली जाते। गावाकडच्या परंपरेनुसार शेतात मिळणाऱ्या सर्व पिकाचा एकत्र निवेद देवाला अर्पण केला जातो। यातून निसर्गाचे आभार मानले जातात। आम्हाला जे मिळालं ते सगळं तुझंच आहे हा भाव त्यामागे असतो। महाप्रसाद मोठ्या प्रमाणात असतो, वेगवेगळ्या भाज्या मिक्स केल्यामुळे चव वाढते, भाजी पौष्टिक होते, सर्वांसाठी समान प्रमाणात मिळते। थोडक्यात सांगायचं तर 16 प्रकारची मिक्स भाजी म्हणजे श्रद्धा, निसर्ग पूजन, एकतेचा संदेश आणि परंपरेचा सन्मान। जर तुम्ही पण हातगावच्या जवळपास असाल तर या महाप्रसादाचा अवश्य लाभ घ्या।